संजय गायकवाडांनी एका पुस्तकाविषयी त्यांचं वक्तव्य व्यक्त केलं. त्याबद्दलची पक्षाची भूमिका नेमकी काय? असे आमदार संजय गायकवाडची जी आता एक ऑडिओ क्लिप बाहेर फिरते तिची सत्यता काय हे फारसं माहीत नाही, पण संजय गायकवाडच्या या विचाराशी पक्षाचं काही संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पक्ष त्यांचं समर्थन करत नाही. पण त्यांनी मान्य केलंय त्यांची क्लिप आहे, त्यांनी त्याच्या प्रतिक्रिया पण दिल्या. आमदार आहेत, त्यांनी जो संयम ठेवायला पाहिजे, जी भाषा वापरायला पाहिजे ती अत्यंत चूक आहे. याच्यामुळं पक्ष नेतृत्व म्हणून शिंदेसाहेबाची बदनामी होते, त्यांच्या लक्षात आलं नाही. पक्ष कारवाई करेल. आता ते पक्षाचे नेते माननीय एकनाथजी शिंदे याच्यावर निर्णय घेतील. तुमची काय भूमिका आहे? नाही, पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही संजय गायकवाड यांच्या विचाराशी सहमत नाही आहोत. आणि अशा पद्धतीनं कोणाला शिवीगाळ करणं एखाद्या पुस्तकाहून, त्या पुस्तकाची सत्यता काय हे न वाचता त्याच्यावर प्रतिक्रिया देणे थोडं जरा मला वाटतं संयम नसल्याचं द्योतक आहे. एवढ्या आईवरून शिव्या त्या सगळ्या त्यात दिल्या गेल्या, ही कुठली संस्कृती आहे? म्हणजे कोणत्या? मी ते काय म्हणलं की संजय गायकवाडाच्या या विचाराशी पक्ष कोणीही त्याचं समर्थन करत नाही, पण त्यांच्या अशा वागण्याने पक्ष नेतृत्वावर लोकांचा आक्षेप येतो हे संजय गायकवाडला लक्षात आलं नाही. तुम्ही बोलणार कारवाई करण्याबाबत? नाही, पक्षाने त्याच्यात दखल घेतली असेल, पक्ष त्या पातळीवर निश्चित कारवाई करेल. प्रवक्ता म्हणून मी एवढंच सांगू शकतो की पक्ष त्यांच्या विचाराशी सहमत नाही. संजय निरुपमांनी देखील एक भूमिका घेतली. खरं म्हणजे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्रांतिकारक आहे. आणि तो एक मंत्री म्हणून घेतलेला निर्णय, याचा अर्थ तो सगळ्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आणि याच्यावर कुठल्याही अमराठी माणसावर अन्याय नाही आहे. आमची साधी किंवा प्रताप सरनाईक यांची साधी अपेक्षा अशी आहे की व्यवहारातलं मराठी तुम्हाला आलंच पाहिजे. तुमच्या ज्यांच्याशी तुमचा व्यवहार होतो, दैनंदिन व्यवहार होतो, आणि तेवढं मराठी तुम्हाला आलं पाहिजे. आणि एवढा आग्रह असणे यात चूक काय? संजय निरुपम पक्षाचे एवढे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अशी जाहीर नाराजगी व्यक्त करण्याऐवजी जर पक्षसृष्टीकडे योग्य तो विचार मांडला असता तर बरं झालं असतं. दुसरं असं की सदावर्ते पण खबरदार असं त्यांचं म्हणणं आहे. आता सदावर्ते ज्या पद्धतीने विरोध करतात त्याची विविध कारणं आहेत. कारण मला असं वाटतं की त्यांची एक बँक काहीतरी एस-टी कामगाराची आहे, त्याच्यावर आता त्यांचं काही नियंत्रण किंवा हे राहिलं नाही, ती त्यांची एक पोटदुखी आहे. आणि कुठून का होईना आपण एक प्रसार माध्यमाच्या समोर राहावं म्हणून अशा पद्धतीने ते बोलत आहेत. मला सांगा, सदावर्तेने जाऊन मद्रासमध्ये मराठीत रिक्षा चालवून दाखवावी, टॅक्सी चालवून दाखवावी, तिथे ते स्वातंत्र्य घेऊन दाखवा ना त्याने. महाराष्ट्र सहन करतो म्हणून कुणी उठावं. आणि दुर्दैव असं आहे की हे असेच महाराष्ट्रीयन लोक ज्याला सपोर्ट करत आहेत. आम्ही कोणावर अन्याय करत नाहीत. मला सांगा, यांनी जी धमकी दिली की 15 लाख रिक्षावाले संपावर जातील, ठीक आहे ना, जे मराठी आहेत ते रिक्षा चालतील, जे अमराठी आहेत ज्यांना मराठी भाषा वापरायची नाही ते संपावर जातील. 4 मेला जायचे म्हणजे तुम्ही आज जा, उद्या जा. अहो, तुम्ही महाराष्ट्राला कोरोनासारख्या भयानक संकटात सोडून गेलातच ना. काय म्हणून महाराष्ट्राचं काय झालं? महाराष्ट्र जगलाच ना, उभा राहिलाच ना. पुन्हा तुम्ही त्याच महाराष्ट्रात आलात ना कोरोना संपल्यावर. याचं तरी भान अमराठी माणसांनी ठेवायला पाहिजे होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.